गुड इव्हनिंग सर्वांना. गुड इव्हनिंग. वेलकम टू मंथन यूट्यूब चॅनल. तर आज आपण सॉइल सायन्सचे मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहे 2024-25चा नवीन सिलेबसनुसार तो डिस्कस करणार आहे. खूप फास्टमध्ये डिस्कस करणार आहे, ज्यामुळे तुमचा टाइम वेस्ट होणार नाही. ओके. तर विषय असा आहे की सर म्हणतात तुम्ही नुसतं क्वेश्चन पेपर डिस्कस करायला लागले का? तुम्ही आपल्या मंथन यूट्यूब चॅनलवर जाऊन पार्ट 1 बघू शकता. सॉइल सायन्सचा 1 शॉट, त्यामध्ये पूर्ण थेअरी मी ब्लॅकबोर्डवर शिकवलेली. हे बघा, हे कालचं जे शेवटचा पॉईंट झालेला होता सर्वेचा, तो इथं लिहिलेला आहे. म्हणजे पूर्ण व्हिडिओ मी ब्लॅकबोर्डवर शूट केलेला आहे. तुम्हाला थेअरी पूर्ण समजून घ्यायची असेल व काही येणारे ऑब्जेक्टिव्ह समजून घ्यायचं असेल तर तुम्ही कालचा क्लास पाहू शकता 1 शॉट. त्याची डिस्क्रिप्शन मध्ये लिंक पण मी देतो. तसेच आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची आणि टेलिग्राम ग्रुपची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन मध्ये, तुम्ही ते जॉईन करा, जेणेकरून तुम्हाला जी आपली मोस्ट प्रोबेबल जी मंथनने ओरिजिनली मंथनने तयार केलेली आहे ती तुम्हाला भेटून जाईल. त्यातून सर्व पेपर येऊन जाईल. ओके. तर आज आपण डिस्कशन करणार आहोत सॉइल सायन्स, फंडामेंटल ऑफ सॉइल सायन्स याचा पेपर. ओके. सॉइल सायन्सचा जो की 2024-25चा आहे. चला, तर याच्यातला पहिला प्रश्न विचारला होता लँड कॅपेबिलिटी क्लासिफिकेशन. म्हणजे त्याच्यात पहा, जर डेफिनेशन विचारली, डेफिनेशन एका मार्कासाठी येते, हे ध्यानात ठेवायचं. आणि दुसरी गोष्ट त्यानंतर डिस्क्रिप्शन 3 मार्कासाठी. म्हणून डेफिनेशन ॲक्युरेट करून द्यायची. ॲक्युरेट म्हणजे एक तर तुम्हाला पाठ होत असेल तर पाठ करा, नाही तर समजून जा. ओके. लिहिताना व्यवस्थितपणा लिहायचा, सुटसुटीत लिहायचं, त्यामुळे तुम्हाला मार्क सुद्धा चांगले पडतील. हे पहा, लँड कॅपेबिलिटी क्लासिफिकेशन मे बी डिफाईन ॲज of grouping of land various classes, initial limitation imposed on sustain used by soil attribute, topography, drainage and climate. म्हणजे याचा सोपा अर्थ काय होतो? लँड कॅपेबिलिटी क्लासिफिकेशन म्हणजे अशी जमीन शोधणं, म्हणजे जमिनीचा असं क्लासिफिकेशन करेल की तिच्यावर आपण पीक घेऊ शकतो, ते येतो जिच्यावर पीक घेऊ शकतो ते येतात पहिल्या ह्याच्यात. ओके. जे 1 पासून क्लासिफिकेशन क्लास 1 पासून क्लास 4 पर्यंत, क्लास 1 पासून क्लास 4 पर्यंत जे तिच्यावर आपण काय करू शकतो? कल्टिवेशन घेऊ शकतो. ओके. कल्टिवेशन घेऊ शकतो. आणि दुसरं क्लास 5 पासून क्लास 5, 6, 7, 8 याच्यावर काय होतं? आपण कल्टिवेशन म्हणजे क्रॉप घेऊ शकतो का? नाही. यामध्ये आपण थोडं मॅनेजमेंट करून याच्यात वाईल्ड लाईफच राहते 8व्या नंबरमध्ये. त्यानंतर 7व्या नंबरमध्ये इथं सस्टेनेबलच नसती, सुटेबल नसती याच्यासाठी, क्रॉपसाठी. त्यानंतर याच्यात फॉरेस्ट क्रॉप घेतल्या जातात. कशात? 6व्या याच्यात. आणि 5वीच्या थोडे रिस्ट्रिक्शन असतात क्रॉप घेण्यामध्ये. मग एक ध्यानात ठेवायचं, 1 ते 4 तुम्ही क्रॉप घेऊ शकता आणि 4 ते 6 तुम्ही क्रॉप घेऊ शकत नाही. म्हणजे एका लँड कॅपेबिलिटी क्लासिफिकेशन म्हणजे की कॅपेबिलिटी किती येते लँडची, कशासाठी? आपलं उत्पन्न घडवण्यासाठी. ओके. किती युजफुल आहे, किती सुपीक जमीन आहे पिकासाठी, त्याच्यावर ते क्लासिफिकेशन आहे. ओके. समजलं इथपर्यंत? चला, अशा प्रकारे तुम्हाला उत्तर लिहायचंय परफेक्ट. क्लास 1 इथून क्लास 1 to 8 पर्यंत लिहायचे. ओके. त्यानंतर दुसरा प्रश्न येते, हाऊ न्यूट्रिएंट अवेलेबिलिटी इज अफेक्टेड ड्यू टू सॉइल रिएक्शन. सॉइल रिएक्शन मुळे न्यूट्रिएंटची अवेलेबिलिटी कशी अफेक्ट होती? तर चला मग, तर मग जर न्यूट्रिएंट अवेलेबिलिटीवर सॉइल रिएक्शनचा काय होतो? परिणाम होतो. ओके. सॉइल रिएक्शनचा काय होतो? परिणाम होतो. त्यात मग काय? प्रेझेन्स अँड डेव्हलपमेंट ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम अँड हायर प्लांट. म्हणजे याची वाढ, मायक्रो ऑर्गॅनिझम आणि त्याची वाढ कशा थ्रू होते? सॉइल रिएक्शन मुळे. आता काही केमिकल आहे जे एन्व्हायरमेंट मध्ये, जसं की नायट्रोजन प्लांट ऍब्झॉर्ब मोस्ट ऑफ द नायट्रोजन फ्रॉम नायट्रेट. कोण्या फॉर्म मध्ये ऍब्झॉर्ब करतं? नायट्रेट फॉर्म मध्ये. त्यानंतर अवेलेबिलिटी डिपेंड ऑन ऍक्टिव्हिटी ऑफ नायट्रिफाईंग बॅक्टेरिया. त्यासाठी तुम्हाला कोणते बॅक्टेरिया लागतात? नायट्रिफाईंग बॅक्टेरिया. द मायक्रो ऑर्गॅनिझम रिस्पॉन्सिबल फॉर नायट्रिफिकेशन इज मोस्ट
ऍक्टिव्ह वेन pH इज 6.5 to 6.7. मग pH किती पाहिजे 6.5 to 6.7. फॉस्फरस साठी pH किती पाहिजे 6.5 to 7.5. त्यानंतर जर समजा वेन रिएक्शन अबोव अँड बिलो रेंज, जर रिएक्शन कधी कधी जास्त झाली किंवा कमी झाली तर अवेलेबिलिटी म्हणजे अवेलेबिलिटी काय होती रिड्यूस. ओके. पोटॅशियम साठी काय होतं पोटॅशियम इन्फ्लुएन्स होत नाही, काय होतं नॉट इन्फ्लुएन्स. इन्फ्लुएन्स होतं का नाही, या गोष्टी तुम्हाला ध्यानात ठेवायच्या आहेत. त्यानंतर कॅल्शियम मॅग्नेशियम काय होतं ऍसिड सॉइल आर पुअर इन अवेलेबल कॅल्शियम अँड मॅग्नेशियम. ऍसिड सॉइल मध्ये काय असतं कमी प्रमाणात कॅल्शियम आणि मॅग्नेशियम असतं आणि अल्कलाइन सॉइल मध्ये काय असतं हाय असतं ऑलवेज हाय. त्यानंतर आयरन ॲल्युमिनियम अँड मॅग्नेस pH इज लो सोल्युबिलिटी आयर्न मॅग्नेस इज कंपोज इन्क्रीज. जेव्हा pH लो असतो लो सोल्युबिलिटी ऑफ आयरन असतं त्यानंतर कंपाऊंड काय होतात इन्क्रीज होतात. कोणकोणचे आयरन ॲल्युमिनियम अँड मॅग्नेस. त्यानंतर सल्फर नॉट अफेक्टेड बाय सॉइल रिएक्शन. मायक्रोन्यूट्रिएंट मध्ये इन जनरली बोरॉन कॉपर अँड झिंक रिड्यूस अल्कली सॉइल. काय होतं रिड्यूस अल्कली सॉइल. मॉलिब्डिनम इन ऍसिड सॉइल म्हणजे अल्कली सॉइल जर असली तर याची काय होती बोरॉन कॉपर झिंक रिड्यूस होतो. ओके. अवेलेबिलिटी काय होती रिड्यूस होती आणि ऍसिड सॉइल मध्ये मॉलिब्डिनमची. त्यानंतर दुसरं दे डिफाईन सॉइल सायन्स. सॉइल सायन्स काय सॉइल ॲज अ नॅचरल रिसोर्स. कसं आहे नॅचरल रिसोर्स कशावर आहे ऑन सरफेस ऑफ अर्थ. ओके. इट इन्क्लूड पेडोलॉजी जेनेसिस क्लासिफिकेशन अँड मॅपिंग. हे पहा जे फिजिकली जेनेसिस क्लासिफिकेशन अँड मॅपिंग करतो त्याला म्हणतात पेडोलॉजी आणि ज्याचं रिलेशन विथ प्लांट ज्याचं प्लांट सोबत रिलेशन त्याला काय म्हणतात एडापोलॉजी. आता काही ब्रांचेस आहे जसं की त्याच्या मेन ब्रांचेस आहे सॉइल फर्टिलिटी. सॉइल फर्टिलिटी म्हणजे काय किती न्यूट्रिएंट सप्लाय करते त्याला काय म्हणतात सॉइल फर्टिलिटी. सॉइल केमिस्ट्री म्हणजे काय केमिकल प्रॉपर्टी केमिकल रिएक्शन कशा घडून येतात त्याला म्हणतात सॉइल केमिस्ट्री. सॉइल फिजिक्स म्हणजे सॉइल टेक्स्चर सॉइल स्ट्रक्चर ह्या ज्या फिजिकल प्रॉपर्टी त्या. सॉइल मायक्रोबायोलॉजी म्हणजे जे मायक्रो ऑर्गॅनिझम त्याच्यात अवेलेबल आहे आणि त्याचा रोल ट्रान्सफॉर्मेशनसाठी ते त्याला काय म्हणतात सॉइल मायक्रोबायोलॉजी. ओके. डील कसं होत करते मायक्रो ऑर्गॅनिझम सोबत. सॉइल कन्झर्वेशन कशात येते जो सॉइल इरोजन लॉस होतो कशामुळं इरोजनमुळे जो लॉस होतो तो काय करतो कमी करतो. ओके. म्हणजे तो कमी करण्यासाठी सॉइल कन्झर्व करण्यासाठी आपण सॉइल कन्झर्वेशन ब्रांच काढलेली. ओके. पेडोलॉजी कशासोबत डील करते जेनेसिस सर्वे आणि क्लासिफिकेशन. दुसरी येते एडापोलॉजी. ओके. एडापोलॉजी कसं डील करते प्लांट ग्रोथ सोबत. ओके. प्लांट ग्रोथ सोबत. त्यानंतर कॅटायन एक्सचेंज कॅपॅसिटी. आता तुम्ही म्हणता सर हे क्वेश्चन तुम्ही डीप मध्ये शिकवते कारण की कालच्या याच्यात तो हे क्वेश्चन राहिले ते काल मी पूर्ण लेक्चर घेतले त्यातून काही टॉपिक राहिले ते हे टॉपिक या नोट्स मध्ये सापडले म्हणून मी डायरेक्टली नोट्स लावून तुमचा टाइमपास न करता याच्यावर घेते. ओके. आणि 8 मिनिटात आपण कमीत कमी 3 क्वेश्चन डिस्कस केले. ब्लॅकबोर्डवर तेवढं शक्य नाही एवढं फास्ट शिकवणं. ओके. म्हणून तुम्ही दुसरा पार्ट शेवटपर्यंत पहा. पहिला पार्ट पाहायला विसरू नका. जर तुम्ही पहिला पार्ट नाही पाहिला तुम्ही पासिंग पण नाही करू शकणार. ओके. पहिला पार्ट पहा तो ब्लॅकबोर्डवर शिकवलेला आहे हा याच्यावर शिकवलेला आहे. ओके. आणि आपण इथून पुढे सर्वच विषयाचे लेक्चर टाकणार आहोत. तसेच तुम्ही मंथन युट्यूब चॅनलवर जाऊन प्लेलिस्ट पाहू शकता ज्या सॉइलचा इन डिटेल व्हिडिओ आपण घेतलेले आहे. ओके. 20-20 मिनिटाचे 20 व्हिडिओ आहे ते तुम्ही पाहू शकता जर तुम्हाला इन डिटेल अभ्यास करायचा असेल. अजून पण वेळ आहे जर डिटेल अभ्यास करायचा असेल तर. ओके. आता डिफाईन कॅटायन एक्सचेंज कॅपॅसिटी. कॅटायन एक्सचेंज कॅपॅसिटी म्हणजे काय ओके तर होल्ड एक्सचेंज कॅटायन ते काय करतात कॅपॅसिटी ऑफ सॉइल टू होल्ड अँड एक्सचेंज म्हणजे धरून ठेवणे आणि एक्सचेंज करणे. एक तर धरून ठेवतात किंवा एक्सचेंज करतात त्याला काय म्हणतात कॅटायन एक्सचेंज कॅपॅसिटी. द कॅटायन एक्सचेंज कॅपॅसिटी इज डिफाइन्ड एज सिम्पली सम टोटल ऑफ एक्सचेंजेबल कॅटायन इन सॉइल. सॉइल कॅन ऍब्झॉर्ब किती कॅटायन सॉइलने ऍब्झॉर्ब केले जे एक्सचेंजेबल कॅटायन आहे जे एक्सचेंज होऊ शकत होते. ओके. जे एक्सचेंज होऊ शकत होते ते किती ऍब्झॉर्ब केले त्याला काय म्हणतात कॅटायन एक्सचेंज कॅपॅसिटी. त्यानंतर खाली डिस्क्रिप्शन दिलेलं आहे 3 मार्कासाठी. मग मेकॅनिझम कसं आहे बेस्ड ऑन इलेक्ट्रोकायनेटिक थेअरी ऑफ एक्सचेंज. कोण या थेअरीवर आहे इलेक्ट्रोकायनेटिक थेअरी ऑफ आयन एक्सचेंज.
मग अकॉर्डिंग टू दिस थेरी ऍब्झॉर्ब कॅटायन फॉर्मिंग आउटर शेल. कुठून ऍब्झॉर्ब होतात? आउटर शेल मधून. आयन डबल लेअर सपोज इन बेक स्टेज ऑसिलेशन, स्टेज ऑफ ऑसिलेशन. त्यानंतर वेन सस्पेंडेड इन वॉटर, कशात टाकतात? पाण्यामध्ये. फॉर्मिंग अ डिफरंट डबल लेअर ड्यू टू ऑसिलेशन. ऑसिलेशन म्हणजे काय? हे बघा, ऑसिलेशन म्हणजे अशा प्रकारे, समजा इथं तुम्ही हे, तर हे अशा प्रकारे मूव्ह करतो. ओके, 11 ऑसिलेशन चॅप्टर तुम्ही पाहिला असेल ना, तर तसं. त्यानंतर इथं त्याच गोष्टी लिहिलेल्या आहे. Now absorb in Michael the cation exchange capacity, thus exchange cation take place. ओके, त्यानंतर वेदरिंग. मग वेदरिंग काय प्रोसेस आहे? ज्यात डिसइंटिग्रेशन अँड डिकम्पोजिशन होतं. मी सर्व वेदरिंगचे प्रकार हायड्रेशन, हायड्रोलिसिस, सोल्युशन, कार्बोनेशन या सर्व मागच्या लेक्चरमध्ये शिकवलेलं आहे. त्यानंतर या ह्युमिफिकेशन कोणकोणत्या प्रोसेस आहे, इंग्लिश व्हेरियस फंडामेंटल सॉइल फॉर्मिंग प्रोसेस. सॉइल फॉर्मिंग प्रोसेस पण आपण कालच्या लेक्चरमध्ये डिस्कस केलेली. तरी पण तुम्हाला इथे एक सांगून देतो, ह्युमिफिकेशन म्हणजे ह्युमस तयार करणे, इलिव्हेशन म्हणजे वॉश आउट, आणि आय म्हणजे हे पहा, आय ध्यानात ठेवायचं, आय ध्यानात ठेवायचं, म्हणजे आय म्हणजे वॉश इन आणि इलिव्हेशन, आणि ओ ध्यानात ठेवायचं, ई आणि ओ म्हणजे वॉश आउट. त्यानंतर हॉरिझॉनलायझेशन. ओके, या गोष्टी याच्यात दिलेल्या आहे. मग तिच्यात तेच दिसणे. हॉरिझॉनलायझेशन म्हणजे डिफरंट डेप्थ, सॉइलची जी डेप्थ आहे अलॉंग द डेप्थ ऑफ सॉइल, हॉरिझॉन डेप्थ ऑफ सॉइल ना ते करतं, कन्सिडर करतं. ओके, त्यानंतर सॉइल कोलाइडचा आपला क्वेश्चन राहिला होता डिस्कस करणं. सॉइल कोलाइड म्हणजे काय माहिती का? अशा दोन फेज आहे. इज रेफर टू टू फेज सिस्टम. वन मटेरियल इज व्हेरी फाईनली डिवाइड स्टेट अँड डिस्पर्स इज सेकंड. याच्यासाठी मी एक उदाहरण देतो की जर समजा तुम्ही दारूमध्ये अल्कोहोलमध्ये वॉटर मिक्स केलं तर तुम्हाला हे दिसून येतं का? वॉटर दिसतं का? नाही. टेस्ट करायची ती अल्कोहोलची, म्हणजे एक दोन पदार्थ मिक्स आहे पण दिसा कोणचं लागलं? एकच. मग व्हेरी फाईनली डिवाइड स्टेट, वन मटेरियल इज व्हेरी फाईनली डिवाइड स्टेट अँड डिसअपियर द सेकंड. दुसरं दिसतं का आपल्याला? नाही. समजा दारूमध्ये जर आपण पाणी टाकलं तर ते दिसतं का? नाही. हे उदाहरण का देतो? हे तुमच्या ध्यानात राहतात. बरोबर आहे ना? हे तुम्हाला समजतात. नाही सर, हेच समजतात, दुसरं नाही समजत आम्हाला. अभ्यास करा बे. मग याच्यात कोणकोणचे तिच्यात त्याच्या प्रॉपर्टी आहे. ओके, क्वेश्चन मध्ये काय प्रॉपर्टीज आहे. मग कोणकोणत्या प्रॉपर्टीज आहे? पहिली प्रॉपर्टी ती साईज, दुसरी सरफेस एरिया, तिसरं सरफेस चार्ज, ऍब्झॉर्प्शन ऑफ कॅटायन, ऍब्झॉर्प्शन ऑफ वॉटर, कोएशन, अडेशन, स्वेलिंग अँड श्रिंकिंग. ओके, या गोष्टी तिच्यात येतात. मग साईज मध्ये काय येतं? लाईट मायक्रोस्कोपनं पाहावं लागतं आपल्याला. कोण्या? लाईट मायक्रोस्कोपनं, म्हणजे खूप बारीक साईज मध्ये असते. ओके, ऑर्डिनरी मायक्रोस्कोप ओनली ऑल अँड विथ ऑल ऑर्डिनरी मायक्रोस्कोप कॅन बी सी. ओके, बिकॉज ऑफ स्मॉल साईज ऑल कोलाइड आर एक्सपोज लार्ज सरफेस एरिया. सरफेस एरिया कसा असतो? एक्सटर्न लार्ज सरफेस एरिया. ओके, एक्सपोजर लार्ज सरफेस, सरफेस एरिया जास्त असतो. सरफेस चार्ज कसा? बोथ इंटरनल अँड एक्सटर्नल कॅरेक्टरिस्टिक, निगेटिव्ह अँड पॉझिटिव्ह चार्ज, बोथ चार्ज चक्र असू शकतात. ऍब्झॉर्प्शन, कोलाइड कोणते चार्ज असतात? निगेटिव्ह. दे अट्रॅक्ट द आयन अपोजिट चार्ज. ते कोणतं अट्रॅक्ट करतात? अपोजिट चार्ज. म्हणजे जर निगेटिव्ह असेल तर ऍब्झॉर्ब कोणता करते? पॉझिटिव्ह. ऍब्झॉर्प्शन ऑफ वॉटर, मग लार्ज नंबर ऑफ वॉटर मॉलिक्यूल असोसिएट, म्हणजे त्याच्यासोबत जुडलेले. ओके, लार्ज नंबर ऑफ वॉटर. कोएशन काय आहे? स्टिकिंग ऑफ सिमिलर नेचर, जसं की सिमिलर नेचरचे काय होतात? स्टिक होतात एक सोबत. ओके, आणि अडेशन काय आहे? विथ अदर मटेरियल और मटेरियल टू द सरफेस एनी अदर. ओके, अदर मटेरियल. स्वेलिंग अँड श्रिंकिंग, स्वेलिंग म्हणजे सुजणे आणि श्रिंक होणे म्हणजे सुकणे. ओके, हा क्वेश्चन राहिलेला तर हा पण इथे घेऊन घेतला आपण. त्यानंतर फ्लोक्युलेशन, ब्राउनियन मुवमेंट, नॉन परमिएबिलिटी. ओके, एक्सप्लेन द टर्म फायलोसिलिकेट अँड स्ट्रक्चर. आता इथं फायलोसिलिकेटचे दोन हॉरिझॉन शीट असतात,
ज्या की एक ॲल्युमिनियम बाय ॲल्युमिनियम किंवा मॅग्नेशियमची असते. ओके, मग त्या तिच्यात स्ट्रक्चर दिलेलं आहे. सिलिकल टेट्राहेड्रॉनचं स्ट्रक्चर कसं आहे? आता एक ध्यानात ठेवा, टेट्राहेड्रॉन म्हणजे किती? टेट्रा म्हणजे किती? 4. मग याच्यात पॉईंट किती आहे? 4. हे पहा. ओके, 1 2 3 आणि 4. ॲल्युमिनियम मॅग्नेस ऑक्टाहेड्रॉन. ऑक्टा म्हणजे किती? 8. जर तुम्हाला काही नाही आठवलं तर ऑक्टा तर 8 आठवतं ना, मग 8 कशी करतात? 1 2 3 4 5 6 7. ओके, आणि 8 माग असून मग हे झालं ऑक्टाहेड्रॉन. तिच्यात अजून पॉईंट दिले. ओके, मग हे कोणतं येतं? सिलिकॉन आणि ऑक्सिजन. याच्यात काय येतं? ॲल्युमिनियम आणि मॅग्नेशियम. आता कालच्यात वॉटर क्लासिफिकेशन पण राहिलं होतं. गिव्ह द फिजिकल सॉइल अँड वॉटर क्लासिफिकेशन. मग ग्रॅव्हिटेशनल वॉटर, जे ग्रॅव्हिटेशनच्या यानं इन्फ्लुएन्स न काय होतं? बाय इन्फ्लुएन्स ऑफ ग्रॅव्हिटी ते ग्रॅव्हिटेशन वॉटर खाली जातं. ओके, त्याचं टेन्शन किती बार असतं? हेल्प बिटवीन 0.3 ते 0.33 बार. ओके, इट रेफर्स ॲज फ्री वॉटर. याला काय रेफर्स करतात? फ्री वॉटर. इथपर्यंत कोणाला काय प्रॉब्लेम जर फास्ट होत असेल तर तुम्ही स्लो करून पाहू शकता. तुमचा टाइम वेस्ट होऊ नये म्हणून मी फास्ट मध्ये सांगते. त्यानंतर कॅपिलरी वॉटर. कॅपिलरी वॉटरचं फोर्स टेन्शन किती असतं? 1.3 ॲटमॉस्फिअरिक प्रेशर म्हणजे 0.33 बार पासून तर 31 बार पर्यंत. याचं कसं असं 0.0 बार पासून तर 0.33 बार पर्यंत. आणि हायड्रोस्कोपिक वॉटरचं जे टेन्शन असतं ते मोर दॅन 31 बार. एवढी तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह मध्ये जरी आलं तर हेच विचारतील किती टेन्शन आहे किती नाही. त्यानंतर आपलं जे राहिलं होतं ते ऑर्गॅनिक मॅटरचं. ओके, त्यानंतर व्हॉट इज सॉइल ऑर्गॅनिक मॅटर इन लिस्ट व्हेरियस. मग सॉइल ऑर्गॅनिक मॅटर म्हणजे काय असतं? टिपिकली मिनरल इन लो व्हॅरिंग फ्रॉम 1 to 6% ऑफ वेट. म्हणजे कमी प्रमाणात त्याच्यात ऑर्गॅनिक मॅटर म्हणजे मिनरल्स असतात. जसं की आपलं जर एखादं खत घेतलं त्यात मिनरल काय असतात? हा असतात. ओके, सोर्स काय? श्रब झाले, ग्रासेस झाले, त्यानंतर टॉप रूट ट्री झाल्या, त्यानंतर रिमेन हार्वेस्ट क्रॉप झाले जसं की गवत झालं, त्यानंतर बारखाली झाडं झुडपं झाले, त्यानंतर मुळं झाले झाडांचे, त्यानंतर आपण काढणीनंतर जे उरतात भुसा ते झाला. सॉइल ऑर्गॅनिझम म्हणजे मायक्रो ऑर्गॅनिझम सूक्ष्मजीव झाले. ॲनिमल युजली कन्सिडर द सेकंडरी सोर्स ॲज ऑर्गॅनिक मॅटर. ॲनिमलला काय म्हणतात? सेकंडरी सोर्स. जर क्लासिफिकेशन जर विचारलं तर द्यायचं सेकंडरी सोर्स ॲनिमल आहे आणि प्रायमरी सोर्स काय? प्लांट आहे. प्रायमरी सोर्स काय? प्लांट आणि सेकंडरी सोर्स काय? ॲनिमल. हे तुम्ही ध्यानात ठेवायचं. जर क्लासिफिकेशन विचारलं, आज या क्वेश्चन मध्ये क्लासिफिकेशन नाही विचारेल पण तुम्हाला यावेळेस क्वेश्चन बदलून येऊ शकतो. हा क्वेश्चन ऑर्गॅनिक मॅटरवर येतो म्हणजे येतो. जर हा नाही आला तर काही की याचे टाईप सांगा. तर मग पहिला कोणतं येतं? प्रायमरी सोर्स आणि सेकंडरी सोर्स. मग प्रायमरी सोर्स मध्ये काय येतं? प्लांट आणि सेकंडरी सोर्स मध्ये येतं ॲनिमल. हे ध्यानात ठेवायचं. ओके, आता फॅक्टर कोणकोणचे अफेक्ट करतात? क्लायमॅट. मग क्लायमॅट कसं अफेक्ट करतं? जर समजा पाऊस वगैरे असला तर डिकम्पोजिशन कसं होतं? फास्ट होतं. मग त्याच्यामुळे ऑर्गॅनिक मॅटर कसं होतं? चांगलं तयार होतं. जर समजा उन्हाळा असेल तर ऑर्गॅनिक मॅटर फास्ट तयार होतं का? नाही. त्यानंतर नॅचरल व्हेजिटेशन. जेवढं नॅचरल व्हेजिटेशन म्हणजे गवत वगैरे असेल तर ते काय होईल? त्याचं ते जेव्हा सडतील कुजतील त्याच्यामुळे काय होईल? ऑर्गॅनिक मॅटर जास्त होईल. जर तुम्ही मला एक सांगा, आपली ब्लॅक कॉटन सॉइल आहे, मग काळी माती आहे आणि ती कल्टिवेटेड आहे, तर मग तिच्यात आपण तण उगू देतो का? नाही. मग तिथं कसं असतं? नॅचरल व्हेजिटेशन कमी असतं. पण जर फॉरेस्ट असलं तर फॉरेस्टमध्ये काय असतं? नॅचरल व्हेजिटेशन जास्त असतं. मग ऑर्गॅनिक मॅटर कुठे जास्त असेल? सर
फॉरेस्टमध्ये साध्या सॉइलमध्ये असतं का? नाही. त्यानंतर टेक्स्चर कसं आहे सॉइलचं? सँडी सॉइलमध्ये ऑर्गॅनिक मॅटर जास्त असतं का? नाही. लोमी सॉइलमध्ये जास्त असतं किंवा क्ली सॉइलमध्ये जास्त असतं. त्यानंतर ड्रेनेज, जर प्रॉपर ड्रेनेज असेल तर ऑर्गॅनिक मॅटर जास्त असतं, पण जर पाणी तुंबेल असेल तर ऑर्गॅनिक मॅटर कमी असतं. क्रॉपिंग अँड टिलेज, कोणचं क्रॉप घेतो, कसे टिलेज ऑपरेशन करतात याच्यावर पण डिपेंड असतं. क्रॉप रोटेशन केलं तर असलं पाहिजे. क्रॉप रोटेशन म्हणजे एका पिकानंतर दुसऱ्या वर्षी त्याच वेळेला कोणचं पीक लावतं त्याला काय म्हणतात? क्रॉप रोटेशन. त्यानंतर रेसिड्यू म्हणजे जे पालापाचोळा जो उरलेला आहे तो, झाडाचे डेब्रिज वगैरे. त्यानंतर प्लांट न्यूट्रिएंट. त्यानंतर हाऊ डज गॅसियस एक्सचेंज टेक प्लेस बिटवीन सॉइल. गॅसेस एक्सचेंज कसे टेक प्लेस करतात? पहिलं मास फ्लोनं, त्यानंतर डिफ्युजननं. मास फ्लोनं म्हणजे सर्व पाणी काय होतं, व्हेन द एव्हरी रेन ऑर इरिगेटेड पार्ट ऑफ सॉइल मूव्ह आउट इनटू द ॲटमॉस्फिअर डिस्प्लेस इनकमिंग वॉटर. ओके, ॲज द व्हेन मॉइश्चर लॉस बाय इव्हॅपोरेशन. मॉइश्चर कशाने लॉस होतं? इव्हॅपोरेशन आणि ट्रान्सफरेशन. त्यानंतर ॲटमॉस्फेरिक इंटर इंटू सॉइल पोअर. सॉइल पोअर म्हणजे काय होती? ॲटमॉस्फेरिक एअर इंटर होती. द व्हेरिएशन इन सॉइल टेम्परेचर कॅन चेंज इन टेम्परेचर ऑफ एअर. सॉइल टेम्परेचर मध्ये जे चेंज होतं त्याच्यात सॉइल एअरचं पण काय होतं? टेम्परेचर चेंज होतं. जे सॉइलचं टेम्परेचर चेंज झालं सॉइल एअरचं पण टेम्परेचर चेंज होतं. ओके, हे हीट होतं ड्युरिंग डे आणि एक्सपांड किंवा हीट होतं डे मध्ये आणि एक्सपांड होतं. ओके, पण सॉइल कूल का होती? सॉइल कूल झाली की ती काय होती? कॉन्ट्रॅक्ट होती. म्हणजे हे बघा, हीट झाली की एक्सपांड होती, कूल झाली की कॉन्ट्रॅक्ट होती. ओके, या गोष्टी ध्यानात ठेवा. त्यानंतर डिफ्युजन. डिफ्युजन म्हणजे काय? इनचार्ज सॉइल अँड बाय डिफ्युजन. गॅसेस इंटरचेंज होतं कशानं? डिफ्युजननं. ॲटमॉस्फिअर सॉइल कंटेन द नंबर ऑफ गॅसेस. ॲटमॉस्फिअर मध्ये काय असतात? नंबर ऑफ गॅसेस, जसं की नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड. ओके, द मुवमेंट रेग्युलेट बाय पार्शियल प्रेशर. कशाने रेग्युलेट केलं जातं? पार्शियल प्रेशर. ओके, द पार्शियल प्रेशर ऑन वन ऑफ गॅस, कोणचं? कार्बन डायऑक्साईड ग्रेटर इन सॉइल एअर दॅन द ॲटमॉस्फेरिक एअर. ओके, म्हणजे कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण सॉइलमध्ये जास्त असतं आणि एअरमध्ये किंवा ॲटमॉस्फिअरमध्ये कमी असतं. हे बघा, मी जास्त फास्ट घेते का? पण जास्त फास्ट नाही, याचे तुम्हाला वेळ नाही ना अभ्यास करायला, त्याच्यामुळं. पण मी सर्व कव्हर अप करते. ओके, तुम्हाला जर माझे शिकवण्याची क्वालिटी बघायची असेल तर आपल्या मंथन यूट्यूबवर जाऊन तुम्ही कोणतेही ब्लॅकबोर्डवरचं लेक्चर बघू शकता किंवा हे बघू शकता. ओके, कोणत्याही लेक्चरमध्ये व्यवस्थितपणे समजून सांगितलेले फक्त विषय आहे तो इथं तुम्हाला फास्टमध्ये समजून सांगणे म्हणजे तुमचा वेळ वाया नको जायला. ओके, त्यानंतर कालच्या लेक्चरमध्ये हे राहिलं होतं जे की सॉइल टॅक्झॉनॉमी. ओके, इन लिस्ट द सॉइल ऑर्डर. मग सॉइल ऑर्डरसाठी मी एक सांगितलं होतं अवगामी हाऊस. अवगामी हाऊस. ओके, अवगामी हाऊस. अवगामी हाऊस. अवगामी हाऊस. ओके, त्यात मग कोणकोणची येते? ॲफिसोल, ॲरिडिसोल, आर्डिसोल, अँडिसोल, आर्डिसोल, एंटिसोल, गेलिसोल, हिस्टोलसोल, इन्सेप्टिसोल, मोलिसोल, ऑसिसोल, स्पोडोसोल, उल्टिसोल आणि व्हर्टिसोल. ओके, अल्टिसोल आणि व्हर्टिसोल. जर तुम्हाला याच्याबद्दल सॉइल ऑर्डर बद्दल इन डिटेल बघायचं असेल तर सॉइल ऑर्डर बाय नितीन एस शेजूर सर टाका. सॉइल ऑर्डर पूर्णपणे येऊन जातील. माझा 20 मिनिटाचा व्हिडिओ आहे. 20 मिनिटात तुम्ही पूर्ण सॉइल ऑर्डर एकदम परफेक्टली शिकू शकता. परफेक्टली लगे पाठच होऊन जातील, याची गॅरंटी मी देतो. फक्त काय टाकायचं? सॉइल ऑर्डर बाय नितीन शेजूर सर. ओके, त्यानंतर रॉकचं क्लासिफिकेशन कालच्या लेक्चरमध्ये बघितले, तुम्ही कालचं लेक्चर जाऊन बघू शकता. ओके, सर्व क्लासिफिकेशन बघितले, सर्व याचे प्रकार. त्यानंतर मास्टर हॉरिझॉन, हे हॉरिझॉनचे प्रकार पण बघितले. फॅक्टर ऑफ इफ्टिंग बल्क डेन्सिटी. आता बल्क डेन्सिटीला कोणकोणचे फॅक्टर ऑफ इफ्ट करतात? पोअर पेसेस, टेक्स्चर, ऑर्गॅनिक मॅटर कंटेंट, कम्पॅक्शन, क्रॉप सॉइल मॅनेजमेंट. ओके, या सर्व गोष्टी त्याला अफेक्ट करतात.
सॉइल स्ट्रक्चर पण कालच्या याच्यात शिकवेल, याचे बंदे, ब्लॉक टाईप, प्रिझम टाईप, त्यानंतर प्लेटी टाईप, सर्व कालच्या लेक्चरमध्ये शिकवलेले तुम्ही जाऊन बघू शकता. सॉइल कन्सिस्टन्सी म्हणजे काय? म्हणजे डिग्री ऑफ कोएसिव्ह अँड अडेसिव्ह मटेरियल, कोणत्या प्रकारचं किंवा कोणत्या टाईपचं कोएसिव्ह आणि अडेसिव्ह मटेरियल आहे त्याला काय म्हणतात? कन्सिस्टन्सी. सॉइल कन्सिस्टन्सी व्हॅरिंग द मॉइश्चर कंडिशन, त्याच्यामुळे काय होते? मॉइश्चर कंडिशन व्हॅरी होते. एखादी सॉइल काय होती? वेटच राहते, एखादी थोडी मॉइस्ट राहते. ओके, मग वेट जर असली तर ती कशी असते? स्टिकीनेस आणि प्लास्टिसिटी, म्हणजे जर तुम्ही चिखलाचा गोळा करत असाल तो गोळाच राहत असेल त्याला काय म्हणतात? प्लास्टिसिटी. ओके, लूज, मॉइस्ट असली की लूज असते थोडी, व्हेरी फेएबल, फर्म, व्हेरी फर्म. ओके, त्यानंतर कन्सिस्टन्सी जेव्हा सुकलेली असते, ड्राय असती, तेव्हा लूज असती, सॉफ्ट असती, स्लाइटली हार्ड, थोडी हार्ड पण असती, हार्ड. किंवा मग हे काय आले त्याचे ते झाले की कशी असती? लूज, सॉफ्ट, हार्ड, स्लाइटली हार्ड, या गोष्टी. त्यानंतर टेम्परेचर, सॉइल टेम्परेचरवर कसं येते, मग सॉइल मायक्रो ऑर्गॅनिझम कसे जगतात, त्या ऍक्टिव्हिटी. मग तुम्ही सॉइल टेम्परेचर बाय 3 सर टाकलं तर पूर्ण सॉइल टेम्परेचरचं लेक्चर येऊन जातं, ते तुम्ही बघू शकता. ओके, त्यानंतर डिकम्पोजिशन ऑफ सॉइल ऑर्गॅनिक मॅटर. आता जर तापमान जास्त असलं तर आपलं रिएक्शन म्हणजे ऑर्गॅनिक मॅटर तयार होईल का? नाही होणार. ओके, ऍब्झॉर्प्शन वॉटर, तापमान जास्त पाण्याची पाणी कसं जोरात वळतं. ओके, त्यानंतर अवेलेबिलिटी ऑफ न्यूट्रिएंट अवेलेबल राहतं नाही राहतं. त्यानंतर सीड जर्मिनेट, तर नॉर्मल टेम्परेचर पाहिजे किंवा 20 ते 25% टेम्परेचर जर असलं, 25 डिग्री टेम्परेचर असलं तर आपली सीड जे जर्मिनेट करतं प्लांट ग्रोथसाठी. आता ग्रोथ स्टेजेसच्या याच्यावर तुम्ही शिकले असा म्हणजे शिकताना आता पुढं की ग्रोथ स्टेजेसनुसार वेगवेगळं तापमान लागतं. ओके, उन्हाळ्यातलं पीक हिवाळ्यात येत नाही, हिवाळ्यातलं पीक उन्हाळ्यात येत नाही. याचं मेन मुद्दा आहे की तापमान किती गरजेचं आहे. सॉइल फॉर्मेशनसाठी टाइम लागतो, म्हणजे टेम्परेचर लागतं. ओके, टेम्परेचरनं काय होतं? जर 10 डिग्री टेम्परेचर वाढलं तर 2 ते 3% म्हणजे 2 ते 3 गुणा काय, 2 ते 3 गुणा रिॲक्शन वाढते. ओके, त्यानंतर फिजिकल प्रॉपर्टीज, प्लांट डिसीज जर समजा आपण उन्हात वाळू घातलं, जमीन जर वाळवली तर त्यातले प्लांट डिसीज काय होतात? मरून जातात. ओके, विच डिफरंट फॅक्टर अफेक्ट द सॉइल वॉटरला कोणकोणते डिफरंट फॅक्टर अफेक्ट करतात? टेक्स्चर, जर समजा सँडी सॉइल असेल तर पाणी जिरपतं, म्हणजे त्यात राहतं का? नाही, पाणी पकडून धरत नाही, ते जिरपून जातं. क्लेई आणि सिल्टी सॉइल मध्ये पाणी धरून ठेवतं. ओके, त्यानंतर स्ट्रक्चर कसं आहे? आता वेल ऍग्रिगेट जर सॉइल असेल तर पोर स्ट्रक्चर व्हेरी बेटर पोरोसिटी विच टर्न इनहान्स द वॉटर रिटेन्शन करतात. ओके, ऑर्गॅनिक मॅटर, हाय ऑर्गॅनिक मॅटर मोर वॉटर रिटेन्शन, जर जास्त ऑर्गॅनिक मॅटर असेल तर पाणी धरून जास्त वेळ ठेवतो. ओके, डेन्सिटी ऑफ सॉइल, हायर डेन्सिटी लोअर मॉइश्चर कंटेंट. ओके, जास्त डेन्सिटी मॉइश्चर कंटेंट कसा? लो. टेम्परेचर, कूलर टेम्परेचर, हायर मॉइश्चर रिटेन्शन, जर थंडी असेल तर पाणी धरून ठेवण्याची प्रमाण कसं असतं? जास्त दिवसापर्यंत असतं. ओके, त्यानंतर सॉल्ट कंटेंट मध्ये काय होतं? मोर द सॉल्ट कंटेंट सॉइल लेस इन द वॉटर अवेलेबल. ओके, जर सॉल्ट जास्त असलं पाणी काय होतं? कमी होतं. डेप्थ ऑफ सॉइल, मोर द डेप्थ ऑफ सॉइल मोर द वॉटर अवेलेबल टू द प्लांट. ओके, जर सॉइलची डेप्थ खोल असेल तर पाणी जास्त वेळपर्यंत टिकून राहतं, जसं की काळ्या मातीमध्ये पाणी जास्त वेळ टिकतं आणि जर मुरमाळ जमीन असेल तर पाणी कमी टिकतं. ओके, टाईप ऑफ क्लेचे टाईप काय? त्यानंतर एक्सप्लेन द व्हेरियस टाईप ऑफ सॉइल इन महाराष्ट्र. त्यानंतरचा जो प्रश्न आहे ते व्हेरियस टाईप ऑफ सॉइल. तर सॉइलचे प्रकार मी कालच्या लेक्चरमध्ये व्यवस्थितपणे शिकून सांगितलेले. कोणकोणच्या ॲल्युएल सॉइल सगळ्यात जास्त जी सापडती 43% सापडती. त्यानंतर ब्लॅक कॉटन सॉइल 18.5% सापडती, नाही 15% सापडते. 15 ओके 15%. रेड सॉइल
5% सापडते. त्यानंतर जी ऑब्जेक्टिव्ह काय आहे ती की रेड कलर कशामुळे होते, फेरिक ऑक्साईडमुळे. त्यानंतर लॅटरेट अँड लॅटराईट सॉइल, लॅटराइटिक सॉइल म्हणजे काय आहे की ही सॉइल जर टेम्परेचर जर वेट झाली तर काय होती, सॉफ्ट होती, आणि जर ड्राय झाली तर काय होती, हार्ड होती. ओके, हे इथं रेड कलर असतो कशामुळं, आयरन ऑक्साईडमुळे. ओके, सलाईन अँड अल्कलाईन सॉइल. त्यानंतर फॉरेस्ट सॉइल म्हणजे जी फॉरेस्ट मध्ये येते ती. ओके, या तुम्हाला याच्यात ऑब्जेक्टिव्ह मी सांगून दिल्या. ओके, त्यानंतर किन याच्यात पहा, मी तुम्हाला सांगितलं होतं की परमनंट जी बिटवीन विल्टिंग कोएफिशियंट अँड फील्ड कॅपॅसिटी याला काय म्हणतात, अवेलेबल वॉटर. ओके, त्यानंतर H plus ion exceed OH ion, the solution is acidic. Okay, Dr. V.V. Dockeju काय, father of soil science. Edapology काय, relation with standing point of higher plant. Okay, study of soil from standpoint to of higher plant. Hugh हा काय, स्पेक्ट्रल करवले. ओके, ओ हॉरिझॉन मध्ये काय असतं, ऑर्गॅनिक, यालाच काय म्हणतात, ऑर्गॅनिक हॉरिझॉन. ओके, त्यानंतर व्हर्टिसोल सॉइल काय, अर्थ, ERT, अर्थ. फॉर्मेटिव्ह एलिमेंट ऑफ व्हर्टिसोल सॉइल ऑर्डर इज अर्थ. त्यानंतर डेन्सिटी, पार्टिकल डेन्सिटी किती आहे, 2.65 mg मायक्रो. त्यानंतर इकडे आलेलं आहे, कालच्या याच्यात मी सर्व ऑब्जेक्टिव्ह घेतलेले आहे. जर तुम्ही कमेंट करता याच्या खाली, आजच्या आज जर कमेंट करसान मी उद्या तुम्हाला पूर्ण ऑब्जेक्टिव्ह, जेवढा ऑब्जेक्टिव्ह आतापर्यंत आलेले आहे तेवढा सर्व ऑब्जेक्टिव्ह कव्हर अप करेन. ओके, त्यानंतर जे याच्यात काय, स्टिकी पॉइंट म्हणजे काय, ही ऑब्जेक्टिव्ह आली, द मॉइश्चर कंटेन सॉइल ॲट विच नो लॉंगर स्टिकी फॉरेजिंग ऑब्जेक्ट. ओके, त्याची डेफिनेशन आहे. जेनीनं जे क्लासिफिकेशन दिलं त्यात काय झालं, क्लायमेट, ऑर्गॅनिझम, रिलीफ, त्याला टोपोग्राफी म्हणतो, पॅरेंट मटेरियल आणि टाइम. ओके, त्यानंतर सॉइल सर्वेची डेफिनेशन, मेन्शन द डायमीटर. आता या मी USDA जेवढ्या पण टेक्स्चरच्या साईज सांगितल्या त्या साईज इथं मी कालच्या लेक्चरमध्ये शिकवले. ओके, सॉइल सर्वेचे 3 प्रकार जे की इथं पण लिहिलेले. एक पहिलं कोणतं, रिकॉग्नाइज सॉइल सर्वे, डिटेल सॉइल सर्वे, आणि तिसरं येतं डिटेल रिकॉग्नाइज सॉइल सर्वे. ओके, ज्युनिनाइल स्टेज म्हणजे काय, वेदरिंग स्टार्ट बट ओरिजिनल मटेरियल स्टील अनवेदर. वेदरिंग स्टार्ट होते पण ओरिजिनल मटेरियल कसं असतं, अनवेदर असतं. स्टोक लॉ दिलेला इथं, फॉलोइंग प्रॅक्टिकल प्रॉपर्टीज ऑफ स्क्वेअर. ओके, त्यानंतर आपल्या सॉइल मध्ये कसं कसं कंपोजिशन आहे, मिनरल मॅटर 45%, ऑर्गॅनिक मॅटर 5%, सॉइल वॉटर 25%, सॉइल एअर 25%, अशा प्रकारे सॉइल ऑर्गॅनिक मॅटर 5%. ओके, अशा प्रकारे याचं व्हॉल्यूम दिलेलं आहे. ओके, कंपोजिशनचा. इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल. एकदा नाही दोनदा पहा हे लेक्चर, आणि पार्ट 1 पाहायला विसरू नका. पार्ट 1 मध्ये खूप सारं कव्हर अप केलेलं आहे. पार्ट 1 पहा, पार्ट 1 ची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देतो. त्यानंतर जर ऑब्जेक्टिव्ह सेशन घ्यायचं असेल 10 ते 15 मिनिटात तुम्हाला पूर्ण ऑब्जेक्टिव्ह सांगायचे असेल, त्यासाठी तुम्ही कमेंट करा. अशाच PDF फॉर्म मध्ये मी पूर्ण ऑब्जेक्टिव्ह कव्हर अप करतो. जी मंथन 047 ची ओरिजिनल PPT म्हणजे जी PDF आहे, जी मी स्वतः तयार केली, त्यामध्ये सर्व क्वेश्चन आहे. ओके, त्यानंतर सर्व ऑब्जेक्टिव्ह कव्हर अप आहे. ओके, धन्यवाद इथपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला. ओके, धन्यवाद.